अच्छा तुम्ही मी आशा करते तुम्ही छान असाल. आप आपली मराठी पुस्तके काढा. मराठी लोकभारती सॉरी मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी. आज आपण क्वेश्चन बैंक पाहणार आहोत. दुसरं सत्रांत परीक्षाचा क्वेश्चन बैंक मी तुम्हाला देणार आहे. मैं आपको आज सेकेंड सेमेस्टर के लिए आपको क्वेश्चन बैंक देने वाली हूँ. मैं जो क्वेश्चन आपको दूंगी आपको सिर्फ वही पढ़ना है. ठीक है. इसके लिए आप अपने टेक्स्ट बुक अपने पास रखिए. मैं जो मार्किंग करने बोलूँगी वो आपको मार्किंग करना है. ठीक आहे. तुम्हाला जे मार्क करायला सांगणार ते तुम्हाला नीट तरीकेने मार्किंग करायचं. पेज नंबर, पॅराग्राफ, कुठली लाईन आहे, कुठला पॅराग्राफ आहे ते बरोबर तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मी सुरुवात करते. काढल्यास सर्वांनी पुस्तके रेडी आहे. पुस्तकाबरोबर आपापल्या ओके. आता मी सुरुवात करत आहे. प्रश्न पहिला अ. खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा. जनावरांचे अस्पताल ठिकाण. फिर ब है तस्वीरातील चित्रे. ठीक है. अभी आपको ये पैराग्राफ लेसन नंबर 10 आम्ही हवे आहोत का पेज नंबर 35 पर पहिली लाईन. मुंबईच्या पडळ भागात एक इस्पितळ आहे. ते आहे जनावरांचे इस्पितळ. ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. एकदा तो योग आला. कमानीच्या आत तर सहज प्रवेश मिळाला. उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते. हे बहुधा कार्यालय असावा. कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तस्वीर आहे. त्या तस्वीरात बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशी वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत. खाली एक छोटंसं पण मनाला भिडणारं वाक्य आहे. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का. हा मिळाला सर्वांना. इथपर्यंत मिळाला सर्वांना. आता सेकंड पॅराग्राफ हाच पृष्ठ यही पेज पर सेकंड पॅराग्राफ आहे. माणसाच्या दयाबुद्धीला. मिळालं सेकंड पॅराग्राफ. हां. तो माणसाच्या दयाबुद्धीला करुणेला मुक्या प्राण्यांनी केलेले ते आव्हान होत मला आत कुठेतरी हलवून सोडतं. आता मी कार्यालयात पाऊल टाकते. समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे. मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो. इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असे मी त्याच साहेबांना सांगते. बोक्याचं डोकं कुरवडते. ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात. इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्याबरोबर देतात. अब ये पैराग्राफ आपको पढ़ना है और इससे आधारित जो क्वेश्चन है सेकंड क्वेश्चन ऊपर आपको पहला क्वेश्चन दिया था. आकृति पूर्ण करा. जनावरांची इस्पितळ ठिकाण. ये जानवर का हॉस्पिटल कहाँ था वो आपको पहली लाइन में इसका आंसर मिल जाएगा. ठीक है. और तस्वीरातील चित्र उसमें उस तस्वीर में क्या चित्र थे, कौन था, वो आपको ये दो ऑप्शन में दो वेब दिए गए हैं उसमें आपको लिखना है. ठीक है. अब इसका सेकंड क्वेश्चन इस्पितळात लेखाने पाहिलेले खालील शब्दांचे वर्णन करा. बोका. अभी बोका से आपको क्या है वो शब्द उसको कंप्लीट करना है. उसको लिखना है. मनातील भिडणारे वाक्य. ठीक है. मजेत आपल्या. ये यहाँ पे आपको इसका आंसर मिल जाएगा सेकंड पैराग्राफ में. बोका मजेत आपला मिशा साफ करत असतात. ठीक है. और मनाला भिडणारा शब्द ये फर्स्ट पैराग्राफ में लास्ट लाइन देखो. पण मनाला भिडणारे वाक्य आहे आम्हाला तुम्ही हवे आहोत का. ये आपको इसका आंसर इसका मिल गया. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या एका मुक्या प्राण्याचे वर्णन करून लिहा. यानी आपको उपयोगी पड़नारा एक मुख्य प्राणी यानी बेजुबान जानवर के बारे में जो आपको काम आ सके उसके बारे में आपको लिखना है. ठीक है. शॉर्ट नोट लिखनी है. ठीक है. आता पुढे बघूया आपण. पुढील उतारा वाचून सूचनेनुसार त्या खालील कृती करा. एका शब्दात उत्तरे लिहा. ईशानचा विशेष छंद. आकृती पूर्ण करा. गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने पाहिलेल्या नैसर्गिक गोष्टी. लेसन नंबर 8 पर गिर्यारोहण पेज नंबर 26. मिळाला सर्वांना. पेज नंबर 26 पर वास्तविक ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. यहाँ पे देखो पहला क्वेश्चन पूछा है ना, एका शब्दात उत्तरेला ईशानचा विशेष छंद. तो यहाँ पे इसका आंसर आपको मिल जाएगा. फिर सेकंड है आकृती पूर्ण करा. गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने पाहिलेले
नैसर्गिक गोष्टी कौन सी थी, यानी कौन से कुदरत के वो गोष्ट देखा था, वो आपको इसमें से मिल जाएगा. छंद राहिला नव्हता तर त्याला वेड लागले होते. त्याने आपल्या शहरातील एक प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेत अधिक प्रवेश घेतला होता आणि उत्कृष्ट प्रशिक्षणातून त्याला गिर्यारोहणातील बऱ्याच बारीक सारीक गोष्टी समजल्या होत्या. त्याचे अनेक मित्रही याच संस्थेत गिर्यारोहण शिकत होते आणि त्यांनी ईशानबरोबर पहाडावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला होता. गिर्यारोहणाचा अनुभव खरोखर रोमांचक होता. आकाशाला स्पर्श करणारा उंच पहाड, विशालकाय खडक हिरव्या गोष्टी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याची पहाडी नद्या ईशानला आणि त्याच्या साथीदारांना साथ घालत होत्या. त्यांनी जेव्हा संधी मिळते तेव्हा ते आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग घेऊन गिर्यारोहण करायला जात असतात. उत्तर काशीच्या गिर्यारोहणाचा संदेश वाचल्यावर ईशानने फारच खुश झाला. त्याने लगेच या मित्रांची माहिती आपल्या मित्र धैर्येश, प्रशांत, अमन आणि सुषम यांना दिली. सर्वच मित्र फार खुश झाले. ते जणू सुट्टीत पहाडावर जाण्याची वाटच पाहत होते. शाळेला सुट्टी लागण्यापूर्वी त्यांनी पहाडावर जाण्याची तैयारी शुरू केली. ठीक है, अब यहाँ पर आपको जो वैशिष्ट्य है उसका आंसर आपको ये पैराग्राफ में मिल जाएगा. ठीक है, आता पुढे बघूया. पर्वत चढ़ने, इसका मतलब आपको लिखना है. आपको यहाँ पर पैराग्राफ में गिर्यारोहण है, लहान घटक यानी विशालकाय खडक है ना. ठीक है, तुम्हें सुट्टीत ज्या गोष्टी करतात याचे वर्णन करा. आप छुट्टी में आप क्या करते हो उसके बारे में आपको लिखना है. अभी पुढील कविता वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कवितेत आलेली नावे लिहा. फुलांची नावे, फळांची नावे. उत्तर लिहा. बासरी वाजवण्याचे ठिकाणे, चौफर पसरावी वाटणारी गोष्ट. अभी हे पेज नंबर 30 झुडूप पोयम है. पेज नंबर 32 पर गाण्याची चुकली मुकली गोड लेकर झुडूप झाडाची पसरावर. यहाँ से लेकर शिंपावी डोहे फुले बकडूची सारी, गाडूनी जांभळे पिकली भुडभुड तिरी, दिनभरी राबुनी दमला दिसतो कोणी, टवटवी मुखावर आणावी बिलगोनी, स्वच्छंद अशा या करुणी नाना मौजा, घ्यावा विसावा यावे मी तिन्ही संजानी. अब यहाँ पर आपको कवितेत आले नावे लिहा. फुलांची नावे लिखना है, फूलों के नाम लिखना है, फलों के नाम लिखना है. उत्तर लिहा. बासरी वाजवण्याचे ठिकाणे, कहाँ बैठकर बासरी बजा रहा था, तो बांबूच्या वनात. चौफेर पसरावी वाटणारी गोष्ट यानी चारों तरफ फैलने वाली यानी हवा. झुडूप झराची पसरावी है ना. अभी अर्थाचे शब्द लिहा. पावा का मतलब क्या होता है वो लिखना है, और ओढ़ का मतलब क्या होता है. ठीक है, तो बासुरी, पावा का मतलब बासुरी, ओढ़ का मतलब आकर्षण. ठीक है, तुम्हाला काय हवा से वाटते, आपको बड़े होकर क्या बनना है वो अपने शब्दों में आपको लिखना है. फिर क्वेश्चन नंबर 2 पुढील कविता वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक. ये आपको जीवन गाने पोएम से लिया गया है. पोएम नंबर 11 जीवन गाने, पेज नंबर 41. ठीक है, कवीचे जगणे शिकवणारे कवितेतील घटक कौन से है, आपको पोएम पढ़ना है. या सृष्टीचे मंजूर गाने से लेकर प्रेम काय ते कुणाने ठावे, नदी सागरा जीव का लावे, स्वैर होणे नदीचे पडणे, जगणे मजला शिकून गेले, एंड और भी है पीछे. बुलंद तरीही असे हौसले से लेकर सागराची अथंगता, जगणे मजला शिकून गेले. ही वृक्षाची स्थितीत प्रज्ञता, दूसऱ्यासाठी घाव सोसणे, जगणे मजला शिकून गेले. यहाँ से लेकर यहाँ तक पूरा पोएम है, ये आपको अच्छे से पढ़ना है. उससे बेसिस पे क्वेश्चन है. देखो, अब पूर्ण करा. स्वैर होनी, आपको यहाँ पे स्टैंजा कंप्लीट करना है. पुढील अर्थाचे शब्द लिहा. गोड का यहाँ पे पोएम में क्या मीनिंग है, मंजूर. शशी का मतलब चंद्र. ठीक है, दुसऱ्यासाठी घाव सोचने या ओढीत तुम्हाला समजलेला अर्थ यानी दूसरों के लिए दर्द सहना, उसके बारे में आपको पूरा पैराग्राफ समझना है, लिखना है, उसके बारे में लिखना है. ठीक है, उदाहरण देऊन स्पष्ट करा. आपको मिसाल देकर, एग्जाम्पल देकर आपको ये कंप्लीट करना है. अभी विभाग 3 स्थूल वाचन. काय म्हणतात ते लिहा. कोश म्हणजे शब्दांचा संग्रह. भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह यानी शब्दकोश. ठीक आहे, खालील वाक्यांचे प्रकार ओळखा व लिहा. अरे फार वाईट झालं. हे कोणता प्रकार आहे, त्याला प्रकारचं नाव.
उद्गार्थी है या फिर प्रश्नार्थी है या फिर विधानार्थी है, आपको तीनों में से कोई एक जो है वो आपको जो समझ में आता है लिखेंगे। तुला लाडू आवडतो का, ये प्रश्नार्थी है, उद्गार्थी है, विधानार्थी है, तीनों में से जो होगा आपको लिखना होगा। ठीक है, क्वेश्चन मार्क है तो कौन सा होगा आपको समझ में आ रहा है। समानार्थी शब्द है आकाश, आकाश का समानार्थी शब्द क्या है, शरीर का समानार्थी शब्द क्या है वो आपको लिखना है। विराम चिन्ह हो आमची तैयारी आहे। ठीक है, आपको यहाँ पे विराम चिन्ह लगाना है। कहाँ कहाँ पे विराम चिन्ह लगेगा, एक्सक्लेमेटरी मार्क कहाँ लगेगा, फुल स्टॉप कहाँ लगेगा। ठीक है, वचन बदला पुस्तक, मैदान, जोड शब्द लिया अंथरून, पांघरून, आले गेले। ठीक है, म्हणी पूर्ण करा। डॅश गावाला वळसा, यानी बगल में बच्चा गाव में ढिंडोरा है। काखेत कळसा गावाला वळसा, सुंठी वाचून खोकला गेला। ये आपका म्हणी कंप्लीट किया है। ठीक है, कंसातील शब्दसमूहांच्या रिकाम्या जागी वापर करून लिहा। पोलिसांनी गावकऱ्यांनी मदतीसाठी डॅश चिमुकल्या मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे डॅश। अब यहाँ पे लक्ष्य वेधून घेने, आह्वान करने या निभाव लागणे, ये सही ऑप्शन आपको चुनकर लिखना है। ठीक है, अभी खालील विभाग 5 है उपयोजित लेखन। खालील जाहिरातीचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा मोरगाव। अभी यहाँ पे प्रवेश है इयत्ता 1ली ते 8वी, शाळेची वैशिष्ट्य, विद्यार्थी योजना। ठीक है, अभी यहाँ पे प्रवेश शाळेची वैशिष्ट्य क्या है, डिजिटल शाळा, व्यक्ती मार्गदर्शन, पालकांसाठी SMS सुविधा, अद्ययावत प्रयोगशाला। फिर विद्यार्थ्यांची योजना यानी स्टूडेंट्स के लिए क्या योजना है, मुफ्त प्रवेश यानी फ्री एडमिशन, मुफ्त पाठ्यपुस्तक फ्री में कॉपी किताबें मिलेंगी, शासकीय गणवेश यानी आपको यूनिफॉर्म मिलेगा, मुलींसाठी उपस्थित भत्ता यानी मुलींना आपको अगर एडमिशन मिलेगा तो लड़कियों के लिए आपको भत्ता मिलेगा, यानी आपको जो भी है खर्चा मिलेगा। सौजन्य शाळा व्यवस्थापन समिति मोरगाव, जाहिरात देणारा यानी जाहिरात कौन दे रहा है उसके बारे में लिखना है। जाहिरात कोणासाठी है, किसके लिए, वो लिखा हुआ है। ठीक है, वह शाळेची वैशिष्ट्य, स्कूल का वैशिष्ट्य क्या है, ये आपको 4 ऑप्शन है, चारों ऑप्शन आपको लिखना है और 2 ऑप्शन लिखना है वेब में। शाळेची वैशिष्ट्य में 2 ऑप्शन, डिजिटल शाळा, वैयक्तिक मार्गदर्शक, और विद्यार्थ्यांसाठी योजना, मोफत प्रवेश और मोफत पाठ्यपुस्तक, ये आपको 2 ऑप्शन लिखने हैं। ठीक है, अभी नेक्स्ट टर्न। खालील मुद्द्यावर आधारे कथा लिहा, शीर्षक द्या। आपको कहानी कंप्लीट करनी है और उसको एक योग्य नाम देना है। शेतकरी गाढ झोपेत, चोरांचे आगमन, शेतकऱ्याचा कुत्रा जोरात भोंगतो, शेतकरी चिडतो, खुरपे फेकतो, कुत्रा मरतो, शेतकऱ्याला कुत्र्याचा भुंकण्याचे कारण समझते पश्चाताप। हाँ, अब इसको आपको शीर्षक देना है और उसको अच्छे से कहानी कंप्लीट करना है। फिर पुढील विषयावर 8 ते 10 ओळी निबंध लिहा। अभी आपको टॉपिक दिया है, उसको लेके सहलीचे ठिकाणे, तुम्ही केलेले सहल, सहलीचे वैशिष्ट्य, सहलीचे आयोजन, सहलीत अनुभवात आलेले मूल्य, तुम्ही केलेल्या गमती जमती, यानी आपको आप कोई पिकनिक पर गए तो आप कौन सी जगह पर गए हैं, आपने उस जगह पर गए तो आपको क्या देखने को मिला, ये सारी पॉइंट्स को आपको आपके कंपोजिशन में आना चाहिए। हाँ, सहल, उसको अच्छे से 8 से 10 लाइन में आपको लिखना है। मी आशा करते की तुम्हाला पूर्ण क्वेश्चन बँक समजलं असेल। थँक्यू, धन्यवाद।